आपण डॉक्टर्सना देवाचं स्थान देतो, पण त्यांच्यासाठी आपण फक्त पैसे कमवण्याचा मार्ग आहोत, असाच काहीसा एक्सपिरियन्स मागच्या 2 दिवसामध्ये मला आलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही ठाण्याला आलो होतो, पण तिकडे आल्यावर शुभची तब्येत खूपच जास्त बिघडली. तर त्यामुळे आम्ही सकाळी-सकाळी झटपट पुन्हा पुण्याला निघालो. कारण मला असं झालं होतं, कधी एकदाचं मी त्याला त्याच्या रेग्युलर डॉक्टरांकडे दाखवते. बाहेरचं वातावरण खरं खूप छान होतं, पण अजिबात त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. कारण माझ्या लेकराची तब्येतच एवढी जास्त खराब झालेली होती आणि त्यात आम्ही प्रवास सुरूच केला तर ह्यांना त्रास व्हायला लागला. तर त्यामुळे चेक केलं तर त्यांचाही ताप 101 होता. शुभला पण 101 ताप होता. प्रवास संपेपर्यंत ह्यांचा ताप 101 वरून 104 वर झाला. मग मी मम्मीला फोन केलं. तिला म्हणलं, "ह्यांच्यासोबत तर मी पुढे जाऊ शकत नाही, तर त्यामुळे तू ये, आपण शुभला घेऊन हॉस्पिटलला जाऊयात." त्याचे रेग्युलर डॉक्टर नव्हते, तर त्यामुळे मी शुभला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे मला त्यांनी सांगितलं, की तुम्हाला लगेचच त्याला ॲडमिट करावं लागेल आणि लेकराला ॲडमिट करण्याच्या विचारांनीच मी एवढी जास्त घाबरले होते, कारण ते सलाईन वगैरे लावणार, सुया टोचणार. तर त्यामुळे मी त्याला तिथे काही इमिजिएट ॲडमिट केलं नाही. त्यांनी आम्हाला खूप जास्त घाबरवलं होतं, पण मी थोडासा शांत डोक्याने विचार केला. त्यानंतर मी लगेचच शुभला घेऊन दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले दीदीसोबत सेकंड ओपिनियन घेण्यासाठी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, "अजिबात ॲडमिट करायची गरज नाही आहे." काही मेडिसिन्स लिहून दिले आणि दुसऱ्याच दिवशी पहा माझं लेकरू इतकं असं फ्रेश झालं होतं. तर त्यामुळे कसं काय या डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा मला कमेंट करून नक्की सांगा.